नव्हता. आणि कुणाला परत बी बोलत म्हणजे घरात बी स्वयंपाक केला नाही, अशी एक जर पोळी उरली तर म्हणायची ही का उरली. बोलत नव्हता. लागतंय तेवढंच करायचं, लागतंय तेवढंच खायचं, उपाशी बी राहायचं नाही, काहीच नाही, आणि जास्त वाटोळं बी करायचं नाही. आणि काही पदार्थ खायचे असेल तर पावभाजी असो, पुरी भाजी असो, घरीच बनवायची. हॉटेलमध्ये कधी जायचं, काही बी घरीच बनवून घरीच खा. पुरीने घरी केली तर म्हणायचं आमच्या आई वडील रानात आहेत आणि तुम्ही पुरी भाजी करून खायला. ह्यांनी म्हणायचं बोलवा तुमच्या आई वडील दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या रविवारी बोलवायचं. मी म्हणायचं माझी लांब शेत आहे, आम्हाला कशाला बोलू तिथं म्हणायचं. लेकाला पुरी भाजी लेकाली गिळत नव्हती. आम्ही म्हणलो की आम्ही बी करून देतो. इथं जर आम्ही कधी आलो तर म्हणायचं चपात्या पोळ्याच बनव. इथं काजू करीची आम्ही घरीच भाजी आणतो, पनवेलची घरीच भाजी आणतो. कुणी लेकरायचा लाळ करीत नसेल. आता त्या दिवशी डॉक्टर म्हणलं बाई आता तू रडू बिडू नको, त्या माणसाला जर झटका फिटका आला भीती आली तर मला कोण उचलून घेईल. आमचा उचलणारा आम्हाला गेला. मारवाडी दिमाग होता. परत कधीच बोलत नव्हता. नाही उठ बस मी मारवाड्यातच होते. 2001 ला सुनील कोटेच्या म्हणून 850 रुपये महिन्याला ड्युटी लावला. सुनील कुटेच्या मारवाडी. सायकलवर जायचे. आमचं लग्न झाल्यावर म्हणले आता कनेरवाडीतून म्हणले सायकलवर जावाई. तोपर्यंत पायांना येणं जाणं म्हणजे हे झाला त्यावेळेस पुन्हा गाडी घेतली. पण तरी पण कुणाच्या गाडीवर जायचं नाही. नसली सायकल तर पाठीपर्यंत पाय न्यायचं आणि एकटीला जायचं स्वतः. पहिलं सायकलवर येत होतं. लग्न जमलं तसं म्हणले कनेरवाडीतून कसं मी सायकलवर जाऊ. मी तिथला जावाई म्हणले नाही मी जाणार नाही सायकलवर. पुन्हा पायानं चालू केलं. त्यांचं गाव भोपला. थोडस त्या गावातून कसं सायकलवर जाऊ म्हणायचं. 11 वाजूत किती वाजू तेव्हा काही झालं नाही. तसले जंगलातून पायानं आले काय झाले. एवढं परळीत असं भीतीच आम्हाला वाटत नव्हती की परळीत असं होईल म्हणून. सावधगिरीनं मोटरसायकलवर सिटीला सुद्धा कधी बसून नेलं नाही. काही दोघांचं काम असलं तुझी गाडी घे मला तिथून तिकडे जायचं. फक्त त्याच्या गाडीवर मी त्यांचा बाप ह्याच्याशी तिसरा माणूस कधीच पुन्हा मनावर दिसला म्हणून. कुठं दाखवायचा, कुठं शेत बघायचं, कुठं काही तर आम्हा दोघाला विचारलं शिकरीत